जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो, बांधकाम कामगार योजना तुम्ही पाहिला असेल की बरेच बांधकाम कामगार यांचे अर्ज हे वारंवार रिजेक्ट होत आहेत। त्याचबरोबर बऱ्याच बांधकाम कामगारांनी आपल्या मुलांच्या शैक्षणिक स्कॉलरशिपचे अर्ज भरले होते, त्यांचे अर्ज हे वारंवार रिजेक्ट होत आहेत। मग आता हे अर्ज का रिजेक्ट होत आहेत किंवा बांधकाम कामगारांना जे कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे स्कॉलरशिप मिळतात, इतर कोणत्या योजनेचा लाभ मिळतो, तर आता कोणकोणत्या कामगारांना या योजनेचा लाभ इथून समोर मिळणार आहेत, याच संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो आपण आज बनवत आहोत। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। आणि मित्रांनो, तुम्ही बांधकाम मजूर आहात का किंवा तुम्ही बांधकाम मजूर आहात तरी पण तुम्ही अद्याप नोंदणी केली नसेल तर मित्रांनो तात्काळ नोंदणी करून घ्या, कारण बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे जवळपास 32 प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ या बांधकाम मजुरांना दिला जातो। मग आता या योजनेपासून तुम्ही का वंचित राहता, हाच सर्वात मोठा गंभीर प्रश्न आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहिलं असेल की आता याच बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडून मिळणारे योजनेचा लाभ घेता येणार आहे। मित्रांनो, हे पाहण्याआधी तुम्ही बांधकाम मजूर आहात आणि आपल्या या YouTube चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतात। तर मित्रांनो, आता बांधकाम कामगारांना कोणत्या कामगारांना आणि कोणत्या बांधकाम कामगारांचे अर्ज हे आता इथून रिन्यूअल करता येईल किंवा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे कोणकोणत्या कामगारांना इथून समोरच्या योजनेचा लाभ घेता येणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, बांधकाम कामगार योजना ही राज्य सरकारची आणि कल्याणकारी मंडळाची महाराष्ट्रामधील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात फास्ट सेवा देणारी योजना आहे। या योजनेमार्फत बांधकाम कामगारांना जवळपास 32 प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ दिला जातो। अद्याप तरी ही योजना व्यवस्थित सुरू आहे, परंतु मध्यंतरी काही तांत्रिक अडचणीमुळे ही योजना काही दिवसासाठी बंद करण्यात आली होती। त्याचबरोबर बांधकाम कामगार जे आहेत त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक क्लेम हे मंजूर करण्यात आले आहेत, परंतु त्यांना अद्यापही कुठल्याही प्रकारची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली नाही। तर बऱ्याच बांधकाम मंडळांनी मित्रांनो आपल्या या YouTube चॅनलच्या काही व्हिडिओजमध्ये कमेंट केल्या आहेत की सर, आम्ही बांधकाम कामगार आहात आणि आमच्या पाल्यांचे जे शैक्षणिक स्कॉलरशिपचे अर्ज होते हे अर्ज सुद्धा मंजूर करण्यात आले आहेत, परंतु अद्यापही कुठल्याच प्रकारची रक्कम आमच्या खात्यामध्ये जमा झाली नाही। तर मित्रांनो, ही का जमा झाली नाहीत याचं कारण सुद्धा आपण या व्हिडिओजमध्ये पाहणार आहेत, परंतु त्याआधी आपण आता कोणकोणत्या कामगारांना इथून समोर या योजनेचा लाभ घेता येणार आहेत ही माहिती सर्वात आधी पाहूया। तर मित्रांनो, ज्याही बांधकाम कामगारांनी कौशल्य वृद्धी प्रशिक्षण 2025 हे नवीन प्रशिक्षण बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ यांनी सुरू केलं आहेत किंवा ज्या कामगारांनी हे प्रशिक्षण घेतलं असेल त्याच कामगारांना इथून समोर या योजनेचा लाभ घेता येणार आहे। मग आता तुम्ही म्हणत असाल की हे प्रशिक्षण आपल्याला कुठं मिळेल किंवा या प्रशिक्षण घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे। तर मित्रांनो, तुमची बांधकाम कामगार योजनेची प्रोफाईल जर ऍक्टिव्ह असेल तर त्याच ऍक्टिव्ह धारकांना हे प्रशिक्षण घेता येणार आहेत, किंवा तुमची इनऍक्टिव्ह जर प्रोफाईल असेल तर तुम्हाला या प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार नाही। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमची प्रोफाईल जर ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला या प्रशिक्षणामधून 45 रुपयाचा सुद्धा लाभ मिळणार आहे, कारण की जवळपास 15 दिवसाचं हे प्रशिक्षण असणार आहे। त्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला संपूर्ण काम त्या ठिकाणी शिकवले जाणार आहेत। या प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये तुमचा जोही कामाचा मजुरीचा खर्च असेल तो मजुरीचा खर्च कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे मिळणार आहे। मग आता तुमची नोंदणी ऍक्टिव्ह असेल, आता तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं असेल तर मग आता प्रशिक्षण हे घ्यायचं कुठं, तर मित्रांनो संबंधित तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जेही मेन बांधकाम ऑफिस असेल त्या बांधकाम ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे, कारण की प्रत्येक तालुक्यामधील प्रशिक्षण जी संस्था आहे ही संस्था वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत। म्हणजे तुम्ही तुमच्या तालुका ऑफिसला गेला किंवा जिल्हा ऑफिसला गेला त्या ठिकाणाहून तुम्हाला तुमचा जे कौशल्य वृद्धी प्रशिक्षण संस्था आहे याचं लोकेशन कुठं आहे याचं लोकेशन तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल। आणि तुमची प्रोफाईल जर ऍक्टिव्ह असेल तर तुम्हालाच हे प्रशिक्षण घेता येणार आहे। त्यामुळे तुमच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही लोकेशनची माहिती घेऊ शकता आणि हे प्रशिक्षण घेऊ शकता। आणि 15 दिवसाच्या कालावधी जे तुमची त्या ठिकाणी हजेरी बेसवर जी हजेरी म्हणजे तुमची जी मजुरी असणार आहेत ही मजुरी 45 रुपये तुमच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहेत, परंतु त्यासाठी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे कौशल्य वृद्धी प्रशिक्षण योजनेतून तुम्ही 45 रुपये घेऊन बांधकाम कामगार योजनेची समोरची जेही योजना असेल त्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता।
आता प्रश्न राहिला हा रिन्युअलचा। तर मित्रांनो, बऱ्याच कामगारांनी आमचा अर्ज हा सर रिन्युअल होत नाही, तर रिन्युअल होण्यासाठी काय करावं लागेल? तर मित्रांनो, आता नुकतंच पावसाळी अधिवेशन पार पडलं। या अधिवेशनामध्ये आपल्या राज्याचे कृषी मंत्री आकाश मुटकर भाऊसाहेब यांनी तात्काळ त्या ठिकाणी माहिती दिली की स्थानिक ग्राम लेवलवर जे ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायत अधिकारी आहेत, हे आता जे कामगार आहेत या कामगारांना सही शिक्का देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत। मग आता 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावरील सही शिक्का हा घ्यायचा कोणाचा, हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न उपस्थित राहिला आहे। किंवा तुम्ही ग्रामपंचायत मध्ये गेला असाल, तुम्हाला 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर सही शिक्का घ्यायचा असेल, तर ग्रामसेवक तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरचा सही शिक्का आणायचा अगोदर सांगत असेल, तर मग आता इथून समोर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर आणि ग्रामसेवक दोघांचे सही शिक्के घ्यावे लागणार आहेत। मग आता तुम्ही गव्हर्नमेंट इंजिनियरचा सही शिक्का घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या स्थानिक ग्रामसेवकचा सुद्धा सही शिक्का घेऊ शकता। आणि तात्काळ तरी यामध्ये अजून अंमलबजावणी करण्यात आली नाही, त्यानंतर तुम्ही हा अर्ज ऑनलाईन केल्यानंतर ग्रामसेवकाकडून तुम्हाला ग्रामपंचायतचं एक लेटर सुद्धा घ्यायचं आहे आणि ऑनलाईन करते वेळेस 90 दिवसाच्या प्रमाणपत्रासोबत तुम्हाला हे लेटर सुद्धा ऑनलाईन करायचं आहे, जेणेकरून तुमचा अर्ज हा रिजेक्ट होणार नाही। तर मित्रांनो, हे झालं तुमचं अर्ज हा रिन्युअल करायचा कसा। आता तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे क्लेम हे मंजूर झाले, परंतु अद्यापही तुमच्या खात्यावर हे क्लेम जमा करण्यात आले नाही। तर हे जमा का करण्यात आले नाही? तर मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट ही अद्यापही अपडेट होत आहे, त्यामुळे अपडेट जोपर्यंत याची संपूर्ण अपडेट प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठल्याच कामगारांना याची रक्कम मिळणार नाही। त्याचबरोबर लाडकी बहीण योजना, ज्याप्रमाणे ऑदर फंड हा लाडकी बहीण योजनेमध्ये वापरला गेला होता, त्याचप्रमाणे आता जे शिक्षक भरती झाली होती किंवा ज्या प्रायव्हेट संस्था होता, या संस्थेचं आता अनुदान वाढवण्यात आलं असून या अनुदानामध्ये जोही राज्य सरकारचा फंड होता, हा फंड आता शिक्षक भरतीकडे थोडक्यात वळवण्यात आला आहे। त्यामुळे कामगारांना ही रक्कम मिळण्यास थोडा अजून विलंब सुद्धा होऊ शकतो, किंवा तात्काळ जर यावर निर्णय घेतला असेल तर 15 दिवसामध्ये बांधकाम कामगारांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग सुद्धा करण्यात येऊ शकते। तर अशा प्रकारे तुमची प्रोफाईल जर ऍक्टिव्ह असेल, तर समोरचा तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही कौशल्यवृद्धी प्रशिक्षण योजना यामध्ये सहभाग होणं गरजेचं आहे। त्याच नंतर तुम्हाला समोरच्या योजनेचा मित्रांनो लाभ घेता येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही लाभ घेऊ शकता आणि बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेऊ शकता। आणि तुम्ही मजूर आहात, तुम्ही अद्यापही नोंदणी केलेली नसेल, तर या संदर्भात आपल्या YouTube चॅनलवर काही महत्त्वाचे व्हिडिओ सुद्धा बनवून ठेवले आहेत की याची नोंदणी कशी करायची, यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, याची संपूर्ण A to Z प्रोसेस मित्रांनो आपल्या या YouTube चॅनलवर आपण बनवून ठेवले आहे। त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ठेवून देईल। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण अर्ज प्रक्रिया घर बसल्या सुद्धा करू शकता। तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या।